नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज भाग दुसरा. वारजे गाव. पंचक्रोशीत चर्चेलाच विषय झाला होता. पाटील त्या विवरात खेचले गेल्याचे बऱ्याच जणांनी पाहिले होते. पाटलांच्या मृत्यूमुळे सर्व गाव शोकाकुल झालं होतं, पण लोक शोक तरी किती काळ करणार. काही दिवसांनी नित्यव्यवहार सुरळीत सुरू झाले. गावच्या काही प्रतिष्ठितांनी एक बैठक बोलावली. सर्वानुमते पाडेगावच्या मांत्रिकाला बोलावण्याचं ठरलं. तो मांत्रिक येईपर्यंत ते विवर आणि त्याच्या आसपासची जागा टाळून लोक जात येत असत. पण ती जागा टाळून टाळून किती वेळा टाळणार. आता 2च दिवसांपूर्वीचीच घटना बघा ना. बायजाबाईची गाय उधळली. तिचा मुलगा त्या गायीच्या मागे धावत होता. गाय थांबल्यासारखी वाटे, पण दुसऱ्याच क्षणी हुलकावणी देऊन पळत सुटे. त्या पोराची दमछाक झाली. तो एका दगडावर धापा टाकत बसला. त्याची ती आवडती गाय होती. तिच्या मुबलक दुधावर त्याचं कुटुंब अवलंबून होतं. इतक्यात त्यानं बघितलं तर ती गाय पाटलांच्या वाड्याच्या दिशेनं धावत होती. वाडा बंदच होता, कारण कोणी राहतच नव्हतं. वाड्यापासून थोड्याच अंतरावर ते विवर होतं. हा धोका लक्षात येताच तो मुलगा परत गायीच्या पाठोपाठ धावायला लागला. तो येईपर्यंत गाय त्या विवरापासून जेमतेम 4-5 फूट अंतरावर येऊन थांबली. तो तिच्याजवळ पोचला, मात्र ती परत धावायला वळली. 2 उड्यात ती विवराच्या समोर आली. अचानक ब्रेक लागल्यासारखी थांबली आणि काय होतंय ते कळायच्या आत त्या विवरात खेचली गेली. फक्त एकदा तिच्या हंबरण्याचा करुण आवाज ऐकायला आला. सारासार विवेकबुद्धी मागे सारून तो मुलगा सुद्धा विवराच्या जवळ जायला लागला आणि ते गावच्याच बबनराव साळुंक्यांनी बघितलं. धोका लक्षात घेऊन त्यांनी त्या मुलाला मागे खेचलं. सोडा की मला, माझी गाय त्याच्यात पडली, तिला वर काढायची, तुम्ही मदत कराल? अरे गाढवा, का उगा मरतोय? सगळ्या गावाला ह्याच्याबद्दल माहिती आणि तुलाच माहिती नाही वय? तुझी गाय फक्त पडली नाही तर ती मेली, आणि आता ती परत सापडणार बी नाही. उगा तामाशा करू नको, गप घरी जा. नाही नाही, मला सोडा, माझी आवडती गाय आहे. अहो सोडा ना काका, आज काय करताय काका? तो मुलगा हात सोडून घेण्याचा प्रयत्न करतोय हे बघितल्यावर मात्र बबनरावांनी त्याच्या खाडकन मुस्कटात मारली आणि त्याला तिथून घालवून दिलं. तो मुलगा रडत रडत घरी निघून गेला. आणि आज त्याच बबनरावांनी पाडेगावला जाऊन भीमण्णा मांत्रिकाला आणलं. भीमण्णा जेमतेम 5 फूट उंचीचा होता. काळा कभिन्न आणि डोळे मात्र गुंजांसारखे लाल दिसत होते. गुडघ्यापर्यंत आखूड दुतांगी धोतर नेसलं होतं आणि वर उघडाच होता. डोक्यावर केसांचं जंगल आणि गळ्यात कसल्याशा माळा होत्या. आल्या आल्या त्यांनी एक बकरा, कोंबडी आणि बाटलीभर गावठी दारू मागवली. त्यांनी मागितलेलं साहित्य त्याला पुरवलं गेलं. जवळपास सगळा गाव येणार म्हणून मनोमन सुखावला होता, कारण त्याच्याकडे लोक जात ते एकटे किंवा दुकटे. इतक्या संख्येतल्या लोकांसमोर येण्याची भीमण्णावर कधी वेळच आली नव्हती. हे सगळेजण केवळ आपल्याला आणि आपल्या प्रयोगाला बघायला आलेत हे लक्षात आल्यामुळे भीमण्णाच्या अंगावर मुठभर मांस चढलं. त्यांनी भराभर आपल्या पोतडीतल्या वस्तू काढायला सुरुवात केली. मानवी कवटी, कसलीशी हाडं, गुलाल, हळद, काळे उडीद, लिंबू, दारूची बाटली होतीच. सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या. भीमण्णाची राहायची व्यवस्था पाटलांच्याच वाड्यात केली होती. लोकांची गर्दी त्या वाड्यात झाली होती. तिकडे लक्ष न देता भीमण्णा हळूहळू हव्या त्या वस्तू काळजीपूर्वक निवडत होता. काय भीमण्णा, निघायचं का? बबनरावांनी विचारलं. निघो, काय पण काळजी करू नका. आता मी आलोय ना, मी काय त्याला टिकू देत नाही. आजचा दिवस त्याचा शेवटचा बघा. उद्यापासून तो ते बीळ सोडून पळेल आणि तुम्ही होणार बिंधोक. अरे भीमण्णा, काय चीज आहे तुम्हाला अजून कळायचं आहे?
अहो भली भली भूतं घाबरत्यात मला. आपला तो वेताळ बघा, मुंजा बघा, समन नाही तर आपली ती हाडळ डाकीन सगळे आपल्याला घाबरून असतात. पण हे आपला वेताळ आपली हाडळ असं काय म्हणतं? नाही ती असेल तुमची तुमची तुम्हाला घेऊन टाका, आपल्याला नको भाऊ. हे आपलं म्हणू नका हो. अहो तर माझी हाडळ म्हणा तुम्ही, ते चालन. हे तुमचं असं बोलणं ऐकलं ना का भीती वाटते बघा. नाही तसं नाही साळुंके साहेब, हे आपली पद्धत येऊ, त्यामुळं सारखं तोंडात येतं बघा. बरं ते जाऊ दे, तुम्हाला ती आपली ती ह्याची केस माहिती का? नाही बुवा, कोणची? अहो लोणावळ्याची केस होती, 8-10 वर्षापूर्वीला एक गाजली होती. खरंच नाही माहिती होय तुम्हाला? लोकांची उत्सुकता ताणत भीमण्णा म्हणाला. हे बघा भीमण्णा, लवकर सांगाल का? नाही तर चला, आपल्याला काम करायचे. बबनराव वैतागले होते. काय सांगत होतो? ती आपली लोणावळ्याची केस. देशमुखाची बायको होती, तिला एका वेळेला 3 भूतांनी धरलं, मुंजा, वेताळानं हाडळ. आता बोला. बरं मग पुढं काय झालं? गावकऱ्यांची उत्सुकता चाळवली होती. तर ती 3 भूतं त्या झाडाला धरून बसली. अंगात यायची ती सुद्धा आळीपाळीनं बरं का. म्हणजे वेताळ यायचा, तो तिखट खायला मागायचा. कसा खायचा माहिती का? भीमण्णा पटापटा सांगा की. बबनराव गुरकावले. तर वेताळ नुसत्या लाल तिखटात हिरवी मिरची बुडून कचा कचा खायचा. वर हाश नाही न हुश नाही, पाणी बी नाही मागायचा. तो गेला का मुंजा यायचा. मग ती बाई घुमेपणानं एका कोपऱ्यात बसून राहायची, डोळे वाटरून इकडं तिकडं बघत बसायची. करायची काय नाही पण. आता तो मुंजा गेला का संध्याकाळी हाडळ यायची. मग काय विचारतं? कपडे फेडून बाई नाचायची, फेर धरायची, गाणी काय म्हणायची. घरचे लोक लय कावले बरं का. डॉक्टर तिला तपासायला आला ना, तेव्हा बी ती कपडे फेडलेलीच होती. डॉक्टरला बघता त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागली. त्याला म्हणली चल जिम्मा गिळू. हे डॉक्टर बिचारा पेटी उचलून पळून गेला. मग थकून देशमुख या भीमण्णाकडं आले. आता हे असलं का म्हणजे कसं, आपल्या डाव्या हाताचा मळो गेलो ना आलो की फते करून. पण भीमण्णा ते भूत कसं काढलं ते सांगा की. लोकांच्या उत्सुकतेची जागा आता आदरयुक्त भीतीनं घेतली होती. ही हकीकत ऐकतानाच लोकांच्या नजरेत भीमण्णा उंच जागी जाऊन बसला होता. आता मी गेलो आणि वेताळाला बोलावला. शेजारच्या बंड्याला हाक मारली असं सांगावं ना, तितक्या सहजपणे भीमण्णा सांगत होता. वेताळाला पाहिजे होता बोकड, देऊन टाकला. मग मुंजाला बोलवलं. तो म्हणला माझ्या जागेवर पाय ठेवून ही झोपली होती. मग त्याला दिला दहीभात, त्याला शांत करून टाकला. तो बी निघून गेला. पण हाडळ काय जायना. झाडाला घेऊन जाणार असं म्हणत होती. तिला कोंबडा दिला, विनवणी केली, पण जात हट्टी हो, काय केले ऐका ना. मग शेवटी तिला धरली आणि ह्याच्यात भरून ठेवली बघा. असं म्हणत भीमण्णानं एक काचेची सीलबंद बाटली काढली, सगळ्यांना दाखवली. त्या बाटलीत हाडळ आहे या कल्पनेनंच लोक मागे सरकले. 2-4 उत्साही पुढे आले. त्यांच्या पुढे बाटली करत भीमण्णा म्हणाला, घ्या की हातात घ्या, गा बघा ना काय दिसतंय का. पण चुकून जर बाटली फुटली तर हाडळ निसटल आणि कोणाला बी धरल. घ्या घ्या, बघा ना बघा. पुढे झालेले लोकसुद्धा मागे झाले. न जाणो बाटली हातातून सटकली आणि फुटली तर काय करणार. अरे काय घाबरताय, घाबरताय बरं, नको तर राहू दे. असं म्हणून भीमण्णानं बाटली अलगदपणे परत त्याच्या पिशवीत सोडून दिली. भीमण्णाची सगळी तयारी झाली होती. त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्याने पिशवीत भरून घेतल्या. तो उठला. त्याच्या मागोमाग साळुंके उठले. गर्दीनं दोघांना झटकन वाट करून दिली. त्यांच्या मागे थोडं अंतर ठेवून गावकरी चालले होते. ही सगळी वरात त्या जागेपाशी येऊन थांबली. ती जागा बघता क्षणी भीमण्णाच्या मनात क्षणभराकरता शंकेची पाल चुकचुकली. आपल्या आवाक्या बाहेरचं हे काम आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण नुकताच आपल्या मोठेपणाचा डंका आपल्याच तोंडानं त्यानं पिटला होता. आता आपण मागे सरकलो तर लोकात हास्य होईल. तेवढंच नाही तर लोक कदाचित मारायलाही उठतील हे लक्षात घेऊन वरकरणी हसत हसत भीमण्णा पुढे झाला. सगळं साहित्य त्यांनी बाहेर काढलं. सगळी सामग्री मांडून झाल्यानंतर त्यांनी एक बकरा आणायला सांगितला. त्याप्रमाणे बकरा आणला गेला. त्या विवरापासून केवळ 20 फुटांवर भीमण्णा बसला होता. बाकीचे गावकरी भयचकित नजरेनं त्याच्या मागे उभे होते. भीमण्णानं गुलालानं कसल्याशा आकृत्या काढल्या. त्यावर काळे उडीद, 3 धारी लिंबू हे सगळं साहित्य व्यवस्थित मांडलं आणि तो त्या विवराकडे एकटक बघत मंत्र पुटपुटायला लागला.
हळूहळू त्याचा स्वर वाढायला लागला, तो डोलायला लागला. विवरात कसलीशी अदृश्य खळबळ माजल्यासारखं वाटत होतं. गुरकावल्यासारखे आवाज येत होते. मध्येच काहीतरी विवराच्या तोंडापाशी येऊन जात होतं. काय ते नीट दिसायच्या आत ते दिसेनासं होत होतं. भीमण्णानं बकऱ्याला पुढे आणायला सांगितलं. ते मुकं जनावर त्या विवराकडे एकटक बघत होतं. त्याची मुद्रा घाबरल्यामुळे केविलवाणी दिसत होती. चारी खूर त्यांनी जमिनीत पक्के रोवले होते, पण 2 पायाच्या माणसाच्या शक्तीपुढे त्याचं काय चालणार. लाल फुलांची माळ बकऱ्याच्या गळ्यात घालून भीमण्णानं मोठा सुरा उचलला. खट्टकन आवाज झाला. बकऱ्याचं मुंडकं उडालं आणि थेट विवरात गेलं. बकऱ्याच्या धडातनं रक्ताचा फवारा उडाला आणि आश्चर्य म्हणजे तो फवारा सुद्धा विवरात शोषला जात होता. रक्ताचा एक थेंब सुद्धा जमिनीवर सांडत नव्हता. रक्ताचा शेवटचा थेंब विवरात जाईपर्यंत ते धड तसंच उभं होतं. नंतर ते रक्तहीन कलेवर धाडकन कोसळलं. हा अजब प्रकार बघून भीमण्णाचे डोळे फिरायची वेळ आली. 20 फूट अंतरावरनं रक्ताची धार त्या विवरात उडणं आणि सगळं रक्त एवढ्या अंतरावरनं शोषलं जाणं ही बाब त्याच्या समजशक्तीपलीकडची होती. तरीसुद्धा जमलेल्या लोकांसमोर आपली इब्रत टिकावी म्हणून तो उठला आणि पुढे झाला. सगळ्या जमावावरनं त्यांनी नजर फिरवली. जमाव एकदम त्या भयानक दृश्याकडे बघत होता. काही बायका बेशुद्ध झाल्या होत्या, तर पोरं भेदरली होती. तरीसुद्धा जमावात खळबळ माजली नव्हती. सगळेजण काहीतरी होणार याच समजुतीत होते. विवरासमोर उभं राहून भीमण्णा गरजला, कोण आहे आत? कोण आहे हा? तू व्याताळ आहे का पीर रे? हे बघे, माझ्या समोर लय गमजा करायचं नाही. तुला बोकड दिलंय, आता हे गाव सोड. इथून निघून जा, नाही तर बाटलीत भरून ठेवन मी. काय जातो का नाही? विवरातून काहीही आवाज आला नाही. सगळं कसं शांत वाटत होतं. भीमण्णा हनवटी कुरवाळत हसला. तो जिंकला होता, वेताळ हरला होता. भीमण्णा विवराच्या जवळ जाऊन डोकावला. आतमध्ये मिट्ट काळोख दिसत होता. लोकांकडे बघत भीमण्णा हात उंचावत ओरडला, गेला गेला, वेताळ गेला. मी घालून टाकला त्याला. आता काय काळजी करायची नाही. तो काय आता परत येत नाही. गाव सोडून गेला, मला घाबरला. भीमण्णाचं हसणं संपता संपताच एकाएकी तो उचलला गेला आणि फुटबॉलसारखा त्या विवरात फेकला गेला. हे इतक्या वेगात झालं की क्षणभर कुणाला काय झालं ते कळलंच नाही. गाव मुक्त झालं या आनंदाचा अनुभव गावकऱ्यांना क्षणभर सुद्धा घेता आला नाही. ती मुक्ततेची बातमी देणाराच विवरात गेला होता. सगळ्यांच्या नजरेत भीती दाटून आली होती. आपल्या नजरेसमोरच एक जिवंत माणूस अधांतरी उचलला जाऊन त्या विवरात खेचला जातो, ही कल्पनासुद्धा भयावह होती. आणि इथे तर ते प्रत्यक्ष घडलेलं होतं. सगळा जमाव उधळला गेला. बायका पोरं आपापल्या घरांकडे धावत सुटली. बेशुद्ध झालेल्या बायकांना त्यांचे नवरे उचलून किंवा खेचून घेऊन जायला लागले. कित्येक जण पायात पाय अडकून पडले. अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. सगळेच जण भेदरले होते. विवराकडे बघायला कोणाला फुरसतच नव्हती. विवरापासून शक्य तेवढं दूर जायचं, आपल्या घरी जाऊन सुरक्षित राहायचं, ही एकच गोष्ट प्रत्येकाच्या मनात होती. आणि अचानक आवाज आला, थांबा. आवाजाचे शेकडो प्रतिध्वनी निर्माण झाले आणि धावणारे सगळे होते त्याच अवस्थेत थांबले. मागे वळा, इकडे या, माझ्या समोर येऊन बसा. त्या आवाजात विलक्षण हुकमत होती, जरब होती एक प्रकारची. सगळे लोक मंत्रावल्यासारखे वळले आणि विवराच्या दिशेनं चालायला लागले.
जे घरात असतील त्यांनी उठा, बाहेर निघा, माझ्याकडे या, लवकर या, नाहीतर मराल. या निरोपाचे सुद्धा शेकडो प्रतिध्वनी निर्माण होऊन वारजे गावच्या प्रत्येक घरावर धडकायला लागले. जे लोक घरी पोहोचले होते किंवा घरातनं बाहेर पडले नव्हते ते सगळे धडपडत उठले आणि त्या आवाजाच्या रोखानं चालायला लागले. सगळे लोक परत त्या विवराच्या ठिकाणी गोळा झाले. खाली बसा. आवाज ऐकता सगळेजण खाली बसले. वर पहा, माझ्याकडे पहा. मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला काही त्रास होणार नाही. बघा इकडे. हुकुमासरशी सगळ्यांनी वर बघितलं होतं काय? एक काळा कभिन्न फकीरासारखा दिसणारा माणूस विवराकडे पाठ करून उभा होता. त्याचे कपडे सुद्धा काळेच होते. हातात कसलीशी काळीच पण दणकट काठी होती. या सगळ्याला विशोभित त्याचे डोळे होते, पिवळे जर्द डोळे. सर्व जमावावरनं ते डोळे आपोआप फिरत होते. मी महम्मद चिश्ती या विवरात राहतोय, तो सर्व शक्तिमान अंधाराचा बादशहा. आता नीट ऐका. आजपासनं हे विवर आणि हा पाटलाचा वाडा याच्या भोवतीचा मैलभराचा प्रदेश सोडून तुम्ही सगळ्यांनी पलीकडे जायचं आहे. ज्याचं घर या टापूत असेल त्यांनी ते सोडायचं. ज्याची जमीन या टापूत असेल त्यांनी ती सोडायची. आजपासनं हा प्रदेश अंधाराच्या बादशहाचा आहे. तुम्ही काही केलं नाही आणि मी सांगतोय तसंच वागलात तर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. जर नीट वागला नाही तर मात्र काही खरं नाही. एवढं बोलून चिश्ती त्या विवरात गेला आणि एक बोचकं उचलून बाहेर आला. विवरात जाऊन तो जिवंत परत आला याचाच लोकांना जबरदस्त धक्का बसला. चिश्ती म्हणाला, अंधाराचा बादशहा आहे. आजपासून हा पाटलाच्या वाड्यात राहील. मी बाहेर असतो. अधूनमधून मी चक्कर टाकीन. जो माणूस या वाड्याच्या किंवा विवराच्या परिसरात येईल त्याला अडवण्याचं काम तुमचं. तरीसुद्धा जो येईल इथे जवळ त्याची धडकत नाही. आणि हा लक्षात ठेवा, अंधाराच्या बादशहाला जो हात लावेल त्याचं शरीर वितळायला लागेल. सूर्याच्या प्रकाशात ते जास्त जोरात वितळेल आणि हाल हाल होऊन तो मरेल. अंधाराचा बादशाह शक्तिमान आहे. काही वर्षांनी सगळ्या जगावर तो राज्य करेल. त्याला त्रास होईल असं वागू नका. आणि आता माझ्याकडे नीट पहा. माझ्या डोळ्यात पहा. मी जे सांगितलंय त्यापैकी अंधाराच्या बादशहाबद्दल आणि माझ्याबद्दलची हकीकत तुम्ही सगळेजण विसरणार आहात. कोणाही जवळ तुम्ही बोलू शकणार नाही. नीट विसरणार आहात. चिश्तीचा आवाज घुमल्यासारखा येत होता. सर्व लोकांवर तो आळीपाळीनं नजर फिरवत होता. त्याची पिवळी नजर सगळ्यांच्या मेंदूचा वेध घेत होती. त्यांनी सांगितलेली गोष्ट सगळेजण विसरले होते.
सामूहिक संमोहनाचा तो अजब प्रकार होता. वारजे गाव एक मैलाचा टापू सोडून नव्यानं वसलं. कित्येक वर्ष गेली. गर्द झाडी जंगल यामुळे पाटलाचा वाडा दिसेनासा झाला. ते विवरसुद्धा झाकलं गेलं. गावकरी तो भयानक अनुभव विसरले होते, पण चिश्तीला मात्र काहीही विसरून चालणार नव्हतं.